नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. विक्रमगड मधील बालसंस्कार उत्साहात समारोप समारंभ संपन्न. बालसंस्कार शिबिर विक्रमगड येथील शिबिराचा समारोप उत्साहात पार पडला. सदर बालसंस्कार शिबिर हे 22 वर्ष गुरुवर्ग श्री श्रावण बाबा कुवरा यांच्या प्रेरणेतून दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत मे महिन्यात राबवले जाते. यंदा सुद्धा 1 मे 2024 ते 16 मे 2024 या कालावधीत संपन्न झाले. सदर शिबिरात 200 विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती नोंदवली. या शिबिरामध्ये सेवा, सुरक्षा व संस्कार, देशहित, राष्ट्रहित, समाजहित, संस्काराने उत्तम चरित्र बनाव या विचाराने घेतले जाते. सदर शिबिराचा समारोप मे 16 सकाळी 10 ते 12 या वेळेत संपन्न झाला. शुभाशीर्वाद देण्याकरता बालयोगी गणेशदास निर्वाण, भगल स्वामी भारतानंद सरस्वती, श्रीधाम वृंदावन स्वामी मोहनदास बाबा, उद्वा हभपश्री चंद्रकांत महाराज माळगवी, हभपश्री सीताराम बाबा कोलेकर, हभपश्री मधुकर महाराज टबाले, हभपश्री तुकाराम महाराज गंबाळी, श्री गुहे बाबा, हभपश्री विकास आळशी, हभपश्री नारायण महाराज भुसारा आदी करून परिसरातील सर्वच मंडळी उपस्थित होते. मान्यवरांच्या बोलण्यातून मार्गदर्शन करताना माणूस बनवण्याचा कारखाना आहे व भावी आयुष्यामध्ये देशहिताकरता, राष्ट्रहिताकरता याची अत्यंत गरज आहे आणि हे मानवी मूल्य जपण्याचं काम आपण करत आहात. आपले खूप खूप धन्यवाद. असंच कार्य आपलं चालू राहू द्या. या शिबिरामध्ये 15 दिवस विद्यार्थ्यांची प्रगती पाहून ज्ञानदान करणाऱ्या सर्व शिक्षकांचे कौतुक केले. हे शिबिर 22 वर्ष अखंड चालू ठेवून प्रत्येक वर्षी समाजाला उत्तम कला, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, संस्कार, सेवा, भावी तरुण, राष्ट्रहित, समाजात या सर्व गोष्टी समाजात कायम जागा ठेवण्याकरिता धर्मभूषण हभपश्री हरिश्चंद्र महाराज कुवरा हे कायम प्रयत्नशील असतात. या शिबिराला सर्व समाजाकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. वार्ताहर प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट. म्हटले खूप असे दीनदलित गरीब वर्ग आहे, त्या पैशातनं आपण त्या मुलांना किंवा त्या कुटुंबाला काहीतरी आपण देऊ करू. त्यावेळेस आपल्या मंडळानं 4,500 कुटुंबापर्यंत धान्याचे किट पोहोचवले. विवेक या संस्कार शिबिराच्या मार्फतच करता येतो असं नाहीये. ज्याला काम करण्याची उमेद आहे आणि काम करण्याची इच्छा आहे ना, कोणत्याही बाजूनं तो आनंद समाजाला पोहोचवण्याचं काम करतो. मी त्या काळामध्ये